मी तुम्हाला सिंगल डोर फ्रीजची वायरिंग कशी करायची ते दाखवणार आहे। पूर्ण प्रॅक्टिकली दाखवणार आहे की सिंगल डोरची फ्रीजची वायरिंग कशी केली जाते ते। तर हे बघू शकता पिनटॉपची ही फेज आहे, पिनटॉपमधून आलेली, आणि हे न्यूट्रल आहे। तर हे बघू शकता जे पिनटॉपमधून जे फेज आलेले आहे ते फेज कशाला सुरुवातीला वरती गेलेले आहे ते बघू शकता। ह्या वायरिंगमधून फेज वरती इथं आतमध्ये गेलेले आहे थर्मोस्टेटला। तर आतमध्ये दाखवतो मी थर्मोस्टेटला कसे कुठे गेलेले। आता हे बघू शकता तुम्ही जे पिनटॉपमधून जे फेज आलेले आहे रेड कलरची ते सुरुवातीला कशाला गेलेले आहे, थर्मोस्टेटला गेलेले। हे तर बघू शकता तुम्ही, हे जे थर्मोस्टेटचे दोन पॉईंट आहेत इथं, हे इथं मध्ये बघू शकता, एक इनचा आणि एक आउटचा। आउटचा कुठलाही करू शकता तुम्ही, इन इकडे दिलं तरी चालेल, इकडे दिलं तरी चालेल, कुठेही कोणत्याही साईडला इन आणि दुसऱ्या साईडला आउट करायचं आहे। तर जे पिनटॉपमधून फेज आलेले आहे ते या साईडला इन झालेली आहे। तर ज्या साईडला इन झालेले आहे त्याचमधून एक फेजची वायर निघालेली आहे आणि ती कशाला गेलेली आहे, ते इथं गेलेले डोअर स्विचला, डोअर स्विचच्या एका पॉईंटला गेलेले फेज। आणि जे डोअर स्विचच्या दुसऱ्या पॉईंटवरनं जे फेज निघालेले आहे ते गेलेले ह्या बल्बला गेलेले, हे इथं बघू शकताय। फेज सुरुवातीला कशाला आले, पिनटॉपवरनं जे आलेले ते गेलेले थर्मोस्टेटला आणि त्याच पॉईंटवरनं निघून गेलेले डोअर स्विचला, आणि डोअर स्विचचा जो आउटचा पॉईंट आहे त्याच्यावरनं गेलेले आहे बल्बला। आता हे जे थर्मोस्टेटचा दुसरा पॉईंट आहे आउटचा, तर इथं बघू शकता ही निळ्या कलरची जी वायर आहे ते आउटचा पॉईंट आहे। तर हे जे आउटचा पॉईंट आहे ते गेलेला आहे कुठे बघायचं आहे आपल्याला, हा जो थर्मोस्टेटचा जो आउटचा पॉईंट आहे ते गेलेला आहे जो कॉम्प्रेसरचा जो रिले आहे त्या रिलेला गेलेले आहे। आता हे बघू शकता हे थर्मोस्टेटचा जे आउटचा पॉईंट आहे ते पाठीमागं बघूया आपण कुठे गेलेले। आता हे बघू शकताय जे थर्मोस्टेटवर निळ्या कलरची जी वायर आली होती ते इथं रिलेच्या पॉईंटला गेलेले, म्हणजे हा रिले आता कुठं लागणार, हा रिले लागणार कॉम्प्रेसरचा जो स्टार्टिंग आणि रनिंगचा जो पॉईंट आहे तिथं हा रिले लागणार। म्हणजेच काय थोडक्यात जे फेज आहे फेज सुरुवातीला जाणार थर्मोस्टेटला, थर्मोस्टेटवरनं कशाला येणार, रिलेला येणार, आणि जे थर्मोस्टेटचा जो इनचा पॉईंट आहे त्याच्यातूनच एक डोअर स्विचला जाणार आणि डोअर स्विचवरनं बल्बला जाणार फेज। आता आपण हे बघूया न्यूट्रल कशी कशी आणि कुठं कुठे गेलेले। आता हे जे पिनटॉप आहे हे बघू शकता तुम्ही, हे जे पिनटॉप आहे ह्या पिनटॉपची जे न्यूट्रल वायर आलेले ते इथं आले। सगळ्यात पहिल्यांदा कशाला आले, जे ओएल पे कॉम्प्रेसरचा तो त्या ओएल पेला आलेले आहे, हे बघू शकता। आणि हा ओएल पे कुठे लागणार, जो कॉम्प्रेसरचा जो कॉमनचा पॉईंट आहे त्या कॉमन पॉईंटला हा टर्मिनलला हा ओएल पे लागणार। आता आपण बघूया हे जे न्यूट्रल आले आहे हे ओएल पेला त्याच्यात एक पॉईंट लागलेला आहे आणि त्याच्यातूनच एक न्यूट्रलचा दुसरा पॉईंट जो निघालेला आहे तो वरती गेलेला आहे, हे बघू शकता। हे ज्या न्यूट्रलचा जो पॉईंट आहे एक आतमध्ये गेलेले आहे, तर ते न्यूट्रल कुठे गेले ते आतमध्ये दाखवतो तुम्हाला। तर जे न्यूट्रल आलेले आहे ओएल पेवरना ते बघा इथं बल्बला आलेले आहे। तर कारण बल्बला का बरं आले, बल्बला जळण्यासाठी काय पाहिजे, फेज आणि न्यूट्रल पाहिजे। तर अशा पद्धतीने तुम्ही सिंगल डोअर फ्रीजची वायरिंग करू शकताय। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत जरूर शेअर करा। आणि जर तुम्हाला फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन आणि आरो फिल्टर या वस्तूंचे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे जर तुम्हाला रिपेअरिंग शिकायचे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला प्रॅक्टिकली हा कोर्स करायचा असेल तर जीके टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये येऊन तुम्ही हा पूर्ण प्रॅक्टिकली कोर्स करू शकताय।